हर हर महादेव. नमस्कार. मी डॉक्टर मेघा मातुरकर, इंटेरियर डिझायनर, रेकी ग्रँड मास्टर, ज्योतिष्य तज्ञ आणि वास्तु तज्ञ. तुम्हा सर्वांचे वेद भविष्याचं या कार्यक्रमात स्वागत करते. या आठवड्याचे भविष्य पाहूया. मेष रास विद्यार्थी, करिअर करता तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. व्यापार, या राशीतील जातकांना समाजात मान सन्मान प्राप्त होईल आणि तुमची निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होईल. नोकरी, या आठवड्यात तुमच्या खर्चात वाढ सतत चालू राहील. पद प्राप्ती होऊ शकते. परिवारासंबंधी, तुम्ही प्रिय व्यक्तीसोबत कुठल्याही चांगल्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता, जे तुम्हाला नात्याला नवीन अपेक्षा देईल आणि तुमचे प्रेम परत खुलेल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मनातील गोष्टी तुम्हाला कळले पाहिजे. आरोग्य, तुम्हाला शारीरिक रूपात काहीशी कमजोरी राहील, त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागेल. शुभ दिनांक 1-3, शुभ वार सोमवार, शुभ रंग पांढरा. उपाय, गुरुमंत्राचा 108 वेळा जप करावा. वृषभ रास विद्यार्थी, या आठवड्यात करिअरकरिता तुम्हाला सुखद बातमी मिळेल आणि तुम्ही केलेल्या मेहनतीचा लाभ मिळेल, पण तुम्हाला शिक्षणात काही समस्या येऊ शकतात. व्यापार, या आठवड्यात उत्तम उन्नतीचे योग बनत आहे. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. नोकरी, या आठवड्यात तुम्हाला काही खर्च करावे लागेल. परिवारासंबंधी, तुमच्या जीवनसाथीचे शारीरिक समस्या वाढू शकतात. आरोग्य, या आठवड्यात तुम्हाला कमजोरी जास्त असल्यामुळे तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. शुभ दिनांक 7, शुभ वार गुरुवार, शुभ रंग पिवळा. उपाय, दुर्गा मातेची सेवा करावी. मिथुन रास विद्यार्थी, तुमच्या कुटुंबात काही समस्या असल्यामुळे त्याचा प्रभाव तुमच्या शिक्षणावर होऊ शकतो. व्यापारात तुम्हाला चढ उताराचा सामना करावा लागेल. नोकरी, या आठवड्यात नोकरीच्या विषयी तुम्हाला थोडीशी समस्या राहू शकते. परिवारासंबंधी, कौटुंबिक जीवनात ताण वाढू शकतो. तुम्हाला तुमच्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. आरोग्य, पोट दुखणे, छाती दुखणे, डोळ्याचा त्रास, डोक्याचा त्रास होऊ शकतो. शुभ दिनांक 4, शुभ वार मंगळवार, शुभ रंग निळा. उपाय, तुमच्या कुंडलीत राहू जर वीक असेल तर श्वानांची सेवा करावी. कर्क रास विद्यार्थी, हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल राहील. शिक्षणात तुम्ही उत्तम प्रदर्शन करू शकता. व्यवसायात थोडी चढ उतार राहू शकते. नोकरीमध्ये आपल्या परिस्थितीला उत्तम बनवाल. अचानक तुम्हाला कुठेही चांगले पद म्हणजे पदोन्नतीचा लाभ होऊ शकतो. परिवारासंबंधी, कुटुंबातील मोठ्यांचे सहयोग तुम्हाला मिळत राहील. भाऊ बहिणींना काही समस्या होऊ शकतात. आरोग्य, वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या, तसेच तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. शुभ दिनांक 6, शुभ वार गुरुवार, शुभ रंग पिवळा. उपाय, कुंडलीतील गुरु मजबूत करण्याकरिता गुरुमंत्राचा जप करावा. सिंह रास विद्यार्थी, शिक्षणात तुमचे लक्ष असले आणि तुम्हाला मनापासून शिकायची इच्छा असली तरीही वाईट ग्रहांचा प्रभाव स्वास्थ्य बिघडू शकतात आणि तुमच्या शिक्षणात अडथळा येऊ शकतो. तुमच्या व्यापारातही वृद्धी होण्याचे योग बनत आहे. तुम्ही व्यापाराचा विस्तार करू शकता. नोकरीमध्ये उत्तम यश मिळण्याचे योग बनतील. कामाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. परिवारासंबंधी, कुटुंबात तुमचे संबंध खराब होऊ शकतात, सावध राहा. आरोग्य, शारीरिक समस्या अचानक येऊन निघून जाईल, फक्त स्वतःकडे दुर्लक्ष करू नये. शुभ दिनांक 5, शुभ वार गुरुवार, शुभ रंग पिवळा. उपाय, दत्त मंदिरात गुरुवारी एखादे झाड दान करावे. कन्या रास विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम राहील. शिक्षणाला घेऊन तुम्ही खूप मेहनत कराल आणि तुम्ही यश प्राप्त कराल. कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट वापरू नका आणि विचार न करता कुठेही हार मानू नका, तेव्हाच व्यापार पुढे जाऊ शकेल. नोकरीच्या जातकांच्या कामात या आठवड्यात अडथळे निर्माण होतील. परिवारासंबंधी, जीवनसाथीला तुम्हाला वेळ द्यावे लागेल. घरी धार्मिक कार्य होईल. आरोग्य, मोठ्या लोकांना वाताचा त्रास होऊ शकतो, पण तुमच्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला तब्येतीचा त्रासही होऊ शकतो. शुभ दिनांक 7, शुभ वार गुरुवार, शुभ रंग पिवळा. उपाय, तुझ्या भवानीला 108 वेळा तुळशीचे पान अर्पण करावे. तुळ रास विद्यार्थी, तुमच्या कुंडलीमधल्या चांगल्या ग्रहामुळे तुम्हाला स्पर्धेत यश मिळू शकते. तुमच्या कुंडलीतील शनी खराब असला तर तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न कराल. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांनाही नोकरी मिळेल. परिवारासंबंधी, तुमच्या वतीने जीवनसाथीला महत्त्व द्यावे लागेल. वैवाहिक संबंध चांगले राहील. आरोग्य,
शरीराशी संबंधित समस्या समोर येऊ शकते. शुभ दिनांक 3, शुभवार शुक्रवार, शुभ रंग पांढरा. उपाय, शुक्र मंत्राचा जप करावा. वृश्चिक राशी विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये करिअर करिता चांगली संधी प्राप्त होईल, तर करिअर कडे लक्ष द्यावे. व्यापार, हा आठवडा व्यापाराकरिता छान असल्यामुळे यशाचे योग प्राप्त होतील, प्रगती कराल. नोकरी, अधूनमधून नोकरी बदलण्याचे योग बनतील. जर तुम्हाला वाटत असेल तर सुविधेनुसार नोकरी बदलू शकता. परिवारासंबंधी कोणासोबतही कडू बोलणे तुमच्यासाठी ठीक नाही, यामुळे नाते बिघडू शकतात. वैवाहिक जीवनात चढ उतार राहील. आरोग्य, तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो, वडिलांची सेवा करावी लागेल. शुभ दिनांक 6, शुभवार शनिवार मंगळवार, शुभ रंग लाल गुलाबी. उपाय, हनुमान मंदिरात शनिवारी गूळ फुटाणे चढवावे. विद्यार्थी, या आठवड्यात विद्यार्थ्यांनाही उत्तम परिणाम मिळेल. कुंडलीतील बृहस्पतींचा शिक्षणात लाभ होईल. व्यापारात उन्नती होईल. सरकारी क्षेत्रात नफा मिळेल. नोकरीमध्ये तुम्हाला काही अडचणी येतील. परिवारासंबंधी कौटुंबिक जीवनात चढ उताराचे संकेत आहेत. जीवनसाथी सोबत आलेले संबंध कमजोर राहतील. दोघांमध्ये वाद होऊ शकतात. आरोग्य, तुम्हाला डोक्याचे दुखणे होऊ शकते. घरात वाताचा त्रास होऊ शकतो. शुभ दिनांक 5, शुभवार सोमवार, शुभ रंग पांढरा. उपाय, पक्ष्यांना अन्न खाऊ घालावे व त्यांची सेवा करावी. मकर राशी विद्यार्थ्यांची मेहनत आणि एकाग्रतेने पुढे जाण्याची क्षमता वाढेल. शिक्षणात यश मिळेल. व्यापारातही तुम्हाला उत्तम यश प्रदान होऊ शकेल, पण थोडी जोखीम घ्यावी लागेल. नोकरीच्या जातकांनाही या आठवड्यात बाहेरचा प्रवास करावा लागू शकतो. परिवारासंबंधी वैवाहिक जीवनात काही सावधानी ठेवावी लागेल. जीवनसाथीला जरा जपून ठेवावे लागेल. आरोग्य, तुम्हाला थोडी तब्येतीची तक्रार राहील. शुभ दिनांक 3, शुभवार गुरुवार, शुभ रंग पांढरा. उपाय, गुरुमंत्राचा जप करावा. कुंभ राशी करिअरच्या बाबतीत तुम्हाला उत्तम यश मिळेल. व्यापार, खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यापाराच्या क्षेत्रामध्ये उत्तम यश प्रदान कराल. नोकरीच्या जातकांना त्यांच्या मेहनतीचे फळ प्राप्त होईल. परिवारासंबंधी वैवाहिक जीवनात चढ उतार परिस्थितीत कायम राहण्याची शक्यता आहे. आरोग्य, तुमचे आरोग्य छान राहील. असे कोणतेही काम करू नये की ज्याच्याने तुम्ही आजारी व्हाल. शुभ दिनांक 2, शुभवार सोमवार गुरुवार, शुभ रंग पिवळा. उपाय, घरी केळीचे झाड असेल तर त्याची सेवा करावी. मीन राशी विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. अभ्यासात लक्ष देऊन उत्तम प्रदर्शन करण्याची संधी प्राप्त होईल. व्यवसायात तुम्हाला विदेश यात्रा करावी लागू शकते, त्यामुळे तुमचे व्यापार वाढू शकते. नोकरीच्या जातकांना हा काळ नोकरी बदलण्यासाठी छान राहील. परिवारासंबंधी कुटुंबात काही आव्हाने राहणार आहे, म्हणून तुम्ही सावध राहा. आरोग्य, तुम्हाला पायाचे दुखणे होऊ शकते. शुभ दिनांक 5, शुभवार मंगळवार शनिवार, शुभ रंग निळा. उपाय, शनी मंदिरात तेल चढवावे. कुंडली काढणे, लग्न जमवणे, नोकरी, घर, व्यापार अशा विविध विषयांच्या समस्या सोडवण्यासाठी संपर्क करावा. नमस्कार. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।